जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखीच्या प्रस्थानाला सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी बघू शकतात आपण मंदिरामध्ये ज्या मानाच्या दिंड्या आहेत त्या आता मंदिरामध्ये प्रवेश करता आहेत आणि या ठिकाणी तुकाराम महाराजांचं जे शिळा मंदिर आहे त्या शिळा मंदिरामध्ये या मानाच्या दिंड्यातले जे प्रमुख आहेत ते जाऊन दर्शन करतायत आणि त्याचबरोबर या ज्या मानाच्या दिंड्या आहेत त्या टाळ मृदुंगाच्या आणि हरिनामाच्या गजरामध्ये या ठिकाणी तुकाराम महाराजांच्या प्रस्थानासाठी आलेले आहेत। वारकरी भाविक आहेत, काय सांगाल तुम्ही? आज वारी आहे आणि महाराज तुकाराम महाराजांचं आज प्रस्थान होत आहे, काय वाटतंय? आनंद कुठून आलात तुम्ही? पंढरपूरवरून आलात आणि आता पंढरपूरला पाहिजे मोठा आनंद यांच्या चेहऱ्यावर या ठिकाणी दिसतोय आणि ते पंढरपूरवरनं ही दिंडी आलेली आहे आणि ही दिंडी पंढरपूरला जाणार आहे। कारण की हा जो उत्साह आहे, हा जो काही आनंद आहे या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर या ठिकाणी बघायला मिळतोय। कारण की मोठ्या भक्तिभावाने हरिनामाच्या गजरामध्ये हे वारकरी जे आहेत ते या आषाढी वारीचं व्रत जे आहे ते पूर्ण करतात आणि मोठा उत्साह या वारकऱ्यांमध्ये बघायला मिळतो। सर्व शेतकरी कुटुंब असतील किंवा गोरगरीब असतील हे या वारीसाठी येतात, कारण पंढरीची वारी चुकून न दे हरी असं म्हणलं जातं। या ठिकाणी मावशी कुठून आलात तुम्ही? माडा। काय वाटतं तुम्हाला वारी? ह्यात वयला भारी वाटते, हवस वाटते जीवाची। एवढंच आहे परपंच सुख नाही, एवढं दिंडी सुख आहे, त्याच्यासाठी येऊ वाटतंय ना असं। कितवी तुमची वारी? वारी दुसरी आहे। दुसरी वारी आहे। काय सांगाल आजी तुम्ही? नेहमी वारी पंढरपूर पंढरपूरवर आनंद आहे। तुम्ही एखादी काय तुम्ही आनंद कसा साजरा करता? आपण बघू शकता या ठिकाणी फुगडी खेळून सुद्धा या ठिकाणी आनंद व्यक्त करतायत। टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये माऊली माऊली ज्ञानोबा तुकाराम महाराजांच्या या भजनामध्ये हे जे सर्व वारकरी जे आहेत ते या ठिकाणी भक्तिमय वातावरणामध्ये या ठिकाणी आपण बघू शकतात की मोठा उत्सव प्रत्येक वर्षी ज्ञानोबा महाराज असतील किंवा तुकोबा महाराज असतील यांच्या या पालखी सोहळ्यामध्ये बघायला मिळतो। आपण बघू शकतो शिळा मंदिर आहे, या ठिकाणी आता काल्याचं कीर्तन जे आहे ते या ठिकाणी संपन्न झालेलं आहे आणि काही वेळातच तुकोबा महाराजांच्या ज्या पादुका आहेत त्यांचं या ठिकाणी विधिवत पूजा या ठिकाणी करण्यात येणार आहे। आपण बघू शकतो डोक्यावर तुळशी वृंदावन, पाण्याची घागर घेऊन जे आहेत या ठिकाणी फुगडी खेळून जे या माता माऊल्या ज्या आहेत ते या वारीमध्ये सामील होतात आणि या तुकाराम महाराजांच्या या प्रस्थान सोहळ्यामध्ये ते आज देहूमध्ये आलेले आहेत। इंद्रायणीच्या काठी आज वैष्णवांचा हा कुंभ जो आहे तो प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षी सुद्धा या ठिकाणी बघायला मिळतोय आणि ज्या पद्धतीने ज्ञानोबा माऊली असतील, तुकोबा महाराज असतील यांच्या ज्या पालखी सोहळ्यामध्ये जे लाखोच्या संख्येने वारकरी या पालखी सोहळ्यामध्ये सामील होतात आणि ज्ञानोबा तुकोबांच्या या भजनामध्ये पंढरीच्या दिशेने या ठिकाणून प्रस्थान करतात। कॅमेरा पर्सन विकास बरोबर दीपक चव्हाण, सुदर्शन मराठी, देहू।